मिरजेतील धोकादायक डिव्हायडरचा पुन्हा बळी, चारचाकी आदळली, महिला जखमी. रिफ्लेक्टर अभावी आणि अपुऱ्या प्रकाशामुळे छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, तातडीच्या उपाययोजनांची नागरिकांची मागणी. मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रोडवर डिव्हायडरचा चारचाकी वाहन धडकल्याने महिला वाहन चालक जखमी झाल्याची घटना घडली. जखमी महिलेला उपचारासाठी मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान डिव्हायडरवर पुरेसे रिफ्लेक्टर नसणे आणि अपुऱ्या प्रकाशामुळे रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रोडवर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. डिव्हायडरला चारचाकी वाहन आदळल्याने वाहन चालक महिला जखमी झाली. अपघातानंतर जखमी महिलेला तातडीने मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातामुळे छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील डिव्हायडरच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. डिव्हायडरवर पुरेसे रिफ्लेक्टर नसणे, रात्रीच्या वेळी अपुरी प्रकाश व्यवस्था असल्याने तो वाहन चालकांना स्पष्टपणे दिसत नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या मार्गावर स्ट्रीट लाईटचे पोल असतानाही अपेक्षित प्रकाश मिळत नसल्याने रात्री वाहन चालकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. रस्ता तुलनेने अरुंद असताना मधोमध डिव्हायडर असल्याने वाहतूक आणि सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण होत असल्याचेही नागरिक सांगत आहेत. या मार्गावर यापूर्वीही अपघाताच्या घटना घडल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे अपघात झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी प्रशासनाने संभाव्य धोका लक्षात घेऊन आधीच सुरक्षा उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे. डिव्हायडरवर तातडीने रिफ्लेक्टर बसवावेत, बंद किंवा अपुरे असलेले स्ट्रीट लाईट सुरू करावेत, आवश्यक ठिकाणी चेतावणी फलक लावावेत आणि संपूर्ण रस्त्याची सुरक्षा तपासणी करावी अशी नागरिकांची मागणी आहे. अपघातानंतर प्रशासन जागे होणार की आणखी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहणार, असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.